आपण पाहताय द विदर्भ न्यूज, विदर्भाचा बुलंद आवाज। अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा आणि धारणी या आदिवासी बहुल तालुक्यासाठी धरती आबा अभियान राबवण्यात येत आहे। शासनाच्या विविध योजनांतून नागरिकांच्या विकासासाठी योजना राबविण्यात येतात। मात्र या योजनेतून आदिवासींना प्राधान्य देऊन योजना राबविण्यात येत आहे। त्यामुळे धरती आबा अभियानातून गरजूंना लाभ द्यावा असं आवाहन खासदार बळवंत वानखडे यांनी केलं। जिल्हाधिकारी कार्यालयात धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाचा आढावा घेण्यात आला। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, धारणीचे उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते। आदिवासी क्षेत्रांसाठी प्रामुख्याने घरकुलाची योजना राबवणं आवश्यक आहे। त्यामुळे या अभियानात असलेल्या 304 गावांतील घरकुलासाठी पात्र असलेल्या नागरिकांची यादी तयार करावी। गावात जाण्यासाठी आवश्यक असलेला रस्ता तयार करण्यासाठी ग्रामसडक योजनेतून रस्ते प्रस्तावित करावेत। वनक्षेत्रात नवीन रस्ते तयार करण्यासाठी अडचणी येत असल्यानं अस्तित्वात असलेल्या रस्त्यांचा दर्जा योग्य राखण्यात यावा। तसंच ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असल्याने पाणीपुरवठ्याच्या योजना प्रभावीपणे राबवण्यात याव्या। मेळघाटातील 22 गावांचा विजेचा प्रश्न आहे। यातील 3 गावांमध्ये सौर ऊर्जा कार्यान्वित झाली, मात्र देखभाल दुरुस्ती अभावी येथील यंत्रणा बंद आहे। यामुळे याबाबत तातडीने कार्यवाही करून दुरुस्ती करण्यात यावी। नागरिकांच्या आरोग्य सुविधांसाठी आयुष्यमान कार्ड वाटप करण्यात येत आहे। या कार्डच्या वाटपाला मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून गती देण्यात यावी। यासाठी आवश्यक असल्यास अतिरिक्त मोबाईल व्हॅन घेण्यात याव्यात। आरोग्य सेवा देताना त्या ठिकाणी मुबलक औषध पुरवठा देण्यात यावा। यासोबतच पोषण आहार, कौशल्य विकास, पशुधन, वीज पुरवठा आदींचा आढावा यावेळी खासदारांकडून घेण्यात आला। तसेच विविध निर्देशही देण्यात आले। यायचा विषय असा झाला की त्यानं ते 5 वर्षाची गॅरंटी होती, 5 वर्षाच्या गॅरंटी नंतर ते सगळे बंदही पडले, 5 वर्षाच्या अगोदर बंद पडले। आता त्याच्यानंतर 3 वर्ष झाले, त्या 5 वर्षानंतर 3 वर्ष झाले, पण अजूनही त्यांच्या दुरुस्तीचं काम सुरू नाही झालं। सर त्याच्यावर म्हणजे त्यासाठी सर आपण असं नका करू। म्हणजे मला एक सांगा, एवढ्या मोठ्या मीटिंग मध्ये नेहमी प्रश्न उपस्थित होते, पालकमंत्र्यांचे तुम्ही ऐकत ना, तुम्ही कोणाचे ऐकत ना, म्हणजे हे काय आहे विषय? तुम्ही स्वतः गेले का त्या ऑफिसने? कधी तुम्ही टेंडर ज्या ऑफिस तुमचं उघडते त्या ऑफिसने गेले, कधी पाठपुरावा केला? काय पाठपुरावा केला म्हणजे आम्हाला पत्र द्या।